मानसशास्त्रामध्ये काही काही शब्द असे आहेत की ज्याचा अर्थ पटकन आपल्याला कळत नाही आणि तर अनुभव पण वेगळे असतात, काहीसे विचित्र असतात आणि ते डिस्क्राईब करायला, त्याच्याविषयी काही सांगायला इंग्लिश सोडून दुसऱ्या भाषेतले शब्द वापरले जातात. विशेष करून फ्रेंच भाषेतले वापरले जातात. सर्वसाधारणपणे इंग्लिशमध्ये लॅटिन शब्दांचा जास्त वापर केला जातो. म्हणजे टेक्निकल टर्म्समध्ये बायोलॉजी, झुओलॉजी, बॉटनीमध्ये आपल्याला नेहमी असे शब्द मिळत असतात. पण सायकोलॉजीमध्ये पण म्हणजे मानसशास्त्रामध्ये पण असा एक शब्द आहे, त्याला म्हणतात देजा व्ह्यू. आता आहे फ्रेंच शब्द. याचा अर्थ काय? तर जिथे आपण कधी गेलेलो नसतो तिथे गेल्यानंतर अजीब लगता है कि मैंने ये सीन कभी देखा है. ऐसे लगता है कि मैं यहां कुछ समय पहले आ चुका हूं. हालांकि ती व्यक्ती तिकडे कधीच गेलेली नसते, तो प्रसंग तिने अनुभवलेला पण नसतो. पण अशी एक मनाची विचित्र चमत्कारिक अवस्था होते की त्यावेळेला ज्या सगळ्या अनफॅमिलियर गोष्टी असतात, ज्या अपरिचित गोष्टी असतात, त्या परिचित वाटायला लागतात. आता हे असं का होतं? याची कारणं ही मानसिक आहेत आणि बरीचशी आपल्या मेंदूच्या रचनेमध्ये आहेत. म्हणजे जर मी कधी पाहिलं नसेल एखादी गोष्ट की एखादा प्रसंग, एखादी ठिकाण, तर मला तिकडे ते परिचित कसं वाटू शकतं? म्हणजे त्याची माझी त्या प्रसंगाची, त्या ठिकाणाची स्मरण माझ्या मनात असतं, म्हणजे माझ्या डोक्यात असतं. आता मी पाहिलंच नाही तर स्मरण कसं तयार होईल? पण हे एक वेगळीच प्रकारची मनोवस्था असते, ज्याला सिव्हिअर पॅनिक असं म्हणतात. की तीव्र स्वरूपाची चिंता वाटत असताना माणसांना अचानक वाटायला लागतं की हे मला माहिती आहे असं काहीतरी होतंय, म्हणून काहीतरी होतंय असं मला माहिती आहे की हे मला सगळं माहिती आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला सांगितलं की अरे असं काहीतरी होतंय, तर तो म्हणतो की हां मला माहिती आहे असं काहीतरी होतंय आणि मग हां मला असं हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत, मी पाहिलंय, अनुभवलंय. म्हणजे कदाचित त्यांनी या गोष्टीची कल्पना केली असेल, मनामध्ये चुकीचं कल्पना राज्य निर्माण केलं असेल आणि मग ते जणू काही खरं आहे असं वाटतं आणि मग त्याची स्मरणशक्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं किंवा ते स्मरणात राहतं आणि मग त्याचा रिकॉल होतो. अशी परिस्थिती कधी कधी तीव्र स्वरूपाचा एक विशिष्ट प्रकारचा, ज्याला अपस्मार म्हणतात, टेम्पोरल एपिलेप्सी म्हणतात, त्याच्यामध्ये घडू शकतो. अर्थात ज्या कोणाला असं वाटत असेल त्यांनी लगेच धाव घेऊन की अरे बापरे आता मला एपिलेप्सीचा अटॅक आलेला दिसतोय, असं नाहीये. तर अशा वेळेला या व्यक्तीशी जवळजवळ बसून त्याला शांत करणं खूप गरजेचं असतं. कधी कधी तीव्र स्वरूपाच्या भीतीमध्ये, म्हणजे पॅनिक नव्हे तर काहीतरी आपल्या विरुद्ध चाललेलं आहे, इथे असं होणार आहे, इथे मला माहिती आहे असं असं होणार आहे आणि माणसं अशीच वागतायत, असं तीव्र स्वरूपाच्या पॅरेनॉइड, ज्याला आपण म्हणतो संशयाच्या झटक्यामध्ये पण वाटू शकतं. मित्रहो, मानसशास्त्रामधले हे वेगळे अनुभव आहेत आणि मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवाचा अभ्यास केला जातो. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे आहे ना? कारण रोज उठून कोणाला तरी देजा व्ह्यू होतो असं नाही ना. आपल्यासारख्या माणसांना तर नाही होत. त्यामुळे एक माहिती म्हणून असायला हरकत नाही. पण या पलीकडे त्याचा फार विचार करू नका, नाहीतर तुम्हाला वाटेल हां देजा व्ह्यू बद्दल काहीतरी बोलणार आहेत, मला माहितीच होतं, तसंच तर त्या डॉक्टर बोलायला लागलेत. आय एम जस्ट किडिंग. पण लक्षात ठेवा की हे अनयुज्युअल आहेत, सर्वसामान्यपणे आढळणारी नाही आहेत अनुभव. बस और कुछ नहीं.